गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होते। त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की स्वतःचा मुलगा स्वतःच्या आईला पोलीस स्टेशनमध्ये आग लावतोय आणि ही घटना पोलीस स्टेशनमध्ये घडल्यामुळे त्याच्यावरती स्पष्टीकरण देताना त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केले आणि त्याच्यामध्ये ते खाली लिहिताना दिसतात की या घटनेचं मागचं कारण असं आहे की स्वतःचा मुलगा स्वतःच्या आईला जाळतोय। पोलीस स्टेशनचे अधिकारी, तिथलं प्रशासन या सगळ्या गोष्टीचं जर स्पष्टीकरण देताना बघितलं तुम्ही तर एकच गोष्ट म्हणतात की स्वतःच्या आईला त्याच मुलाने जाळलं, परंतु पोलीस स्टेशनचे अधिकारी या घटनेवरती कुठेतरी पडदा टाकतात का हे बघणं गरजेचं आहे। मी मेघराज गावरे, तुम्ही बघत होता क्रांती न्यूज। आणि या घटनेचा पडदा टाकताना जर मी घटनेच्या खोलापर्यंत गेलो तर एक गोष्ट समोर येताना दिसते। ती गोष्ट अशी की ही जी काही महिला आहे जिने जाळून घेतले त्या महिलेचं पती गेल्या 4-5 वर्षापूर्वी मरण पावलेले आहेत आणि त्यामुळं त्या महिलेला तिने ठरवलं की मी आता माहेरमध्ये राहणार आहे। तिला मुलगा पण आहे, त्याच्या मुलाचं नाव गौरव। तर असं झालं की 4-5 वर्ष ती आता माहेरमध्ये राहिली आहे आणि आता ती किती दिवस माहेरमध्ये राहणार, त्याच्यामुळं ती परत आपल्या सासरला राहायला आली। सासरला जशी ती राहायला आली त्यावेळेस तिचा सासरा आणि देर हे तिच्यावरती अत्याचार करतात अशी त्या पोलीस स्टेशनमध्ये FIR देखील नोंद झाली। हे पोलीस स्टेशन कुठलं? खैर पोलीस स्टेशन, उत्तर प्रदेशच्या अलीगडमधलं। तर झालं असं की पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीचा दखल घेतली आणि त्या महिलेला एक छोटी रूम मिळून देखील दिली। परंतु जशी छोटी रूम मिळून दिली तसे हे जे काही सासरा आणि देर आहेत त्यांनी त्या महिलेवरती अत्याचाराचं प्रमाण जे ते वाढवलं आणि त्या अत्याचाराला कंटाळून ही महिला परत एकदा त्या पोलीस स्टेशनमध्ये गेली की बाबा माझ्यावरती अत्याचार खूप जास्त होते, मला जी काही तुम्ही रूम मिळवून दिली ती रूम देखील हिसकावण्याचा प्रयत्न केला जातो। तर ह्या घटनेचं FIR नोंदवण्यासाठी ती महिला पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 2 दिवसापासून आलेली आहे आणि 2 दिवसापासून हे पोलीस स्टेशनचे अधिकारी तिची FIR घेत नाहीत असे तिने आरोप देखील केले होते। FIR घेत नाहीत एवढाच आरोप नाही तर त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तिचा जो काही सासरा आणि देर आहे यांच्याकडून काहीतरी पैसे घेतलेत आणि त्यामुळे ते FIR नोंदवत नाहीत असा ती आरोप करते। या आरोपावर तिथल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी काय म्हणालेत ते व्हिडिओमध्ये बघा। मैं क्षेत्राधिकारी खैर अवगत कराना कि आज दिनांक 16/7/2024 को थाना खैर से सूचना प्राप्त हुई कि एक महिला को उसके बेटे ने थाना गेट के सामने आग लगा दी है। इस सूचना पर तत्काल पहुंचकर आवश्यक कार्रवाई करते हुए पुलिस द्वारा मौके पर ही महिला की आग बुझाते हुए उसे चिकित्सीय उपचार हेतु अलीगढ़ रवाना किया गया तथा महिला के पुत्र को हिरासत में लेकर के पूछताछ की जा रही है। इस संबंध में यह भी अवगत कराना कि इन लोगों का आपसी पारिवारिक विवाद, घर मकान इत्यादि को लेकर के चल रहा है। इस संबंध में महिला द्वारा एक अभियोग भी थाना खैर में पंजीकृत कराया गया जिसकी विवेचना प्रारंभ वर्तमान में प्रचलित है तथा बच्चे से पूछताछ करने के उपरांत अग्रिम विधिक कार्रवाई की जाएगी। या व्हिडिओमध्ये हे पोलीस स्टेशनचे अधिकारी एकच वारंवार सांगताना दिसत आहेत की त्या महिलेला स्वतःच्या मुलांनी जाळलं, परंतु स्वतःच्या मुलांनी आईला जाळू जस्तर ही एवढं टॉर्चर ह्या पोलिसांनी केलंच का? गेल्या 2 दिवसापासून ती महिला पोलीस स्टेशनमध्ये बसली आहे, गिडगिड करते की माझी FIR नोंदवून घ्या। जो काही फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट जे काय आहे त्यामध्ये पोलिसांचं एवढंच काम आहे की जे काही इन्फॉर्मेशन कोणी देते फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तो रिपोर्ट नोंदवणं आणि कोर्टाला तो रिपोर्ट सादर करणं। जर तो दखलपात्र असेल तर पोलिसांनी दखल घेणं आणि जर तो अदखलपात्र असेल तर कोर्टाने ज्यावेळेस ऑर्डर देईल त्यावेळेस त्याच्यामध्ये दखल घेणं। परंतु यावेळेस पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाची भूमिका बजावली आणि 2 दिवसापासून हे प्रकरण जिथल्या तिथं सॉल्व्ह करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। याच्या मागचं कारण असं की ती महिला ज्यावेळेस जाळून घेण्याच्या अगोदर ती एक आरोप करते होती वारंवार की तुम्ही माझी इन्फॉर्मेशन जे काही माझं म्हणणं आहे ते नोंदवून घ्या, माझी FIR नोंदवून घ्या, कोर्टाच्या माध्यमातून जे मला रिलीफ भेटेल ते मला ॲक्सेप्टेबल असेल आणि ही जी काही प्रक्रिया आहे ती कुठंतरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या मार्गाने ती प्रक्रिया सोडवली असं या प्रकरणामधून दिसतंय। आणि पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या घटनेमध्ये खरंच पैसे घेतलेत का किंवा नाही घेतलेत आणि पोलीस स्टेशनच्या अधिकारी ह्या घटनेमध्ये त्यांचे हात रंगलेत का हे बघणं तितकंच गरजेचं आहे। UPचे जे काही कमिशनर आहेत याच्यावरती काय कारवाई करतात, त्यांच्यावरती विभागीय चौकशी बसवतात का किंवा जे काही 2 दिवसापूर्वीचे CCTV त्या पोलीस स्टेशनचे आहेत ते CCTV जनतेला बघण्यासाठी ते सोशल मीडियावरती पब्लिश करतील का ह्या गोष्टीचं गांभीर्याने बघणं गरजेचं आहे। या गोष्टीवरती तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। तुम्ही मला माझ्या YouTube चॅनलवरती सबस्क्राईब करू शकता, मला Instagramवरती फॉलो करू शकता। मी मेघराज गावरे, तुम्ही बघत होता क्रांती न्यूज। धन्यवाद।